नैसर्गिक आपत्ती, बदलतं हवामान आणि वाढता उत्पादन खर्च या सर्व आव्हानांमुळे अनेक शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबले गेले आहेत. हे शेतकरी कर्ज घेऊन नियमित परतफेड करतात. अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने नियमित कर्ज परतफेड केलेली असल्यास अशा पात्र शेतकऱ्यांना 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येईल. राज्यातील बँकिंग यंत्रणा सक्षम असावी यासाठी समितीच्या शिफारसीतील निकषानुसार निर्णय घेण्यात येईल. शेतकरी वारंवार कर्जबाजारी न होता त्याला कायमस्वरूपी कर्जमुक्त करण्याचा शासनाचा संकल्प असून याबाबत समितीच्या शिफारसी अनुसार दीर्घकालीन उपाययोजना करण्यात येत आहेत. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना मिळणार 2 लाख रुपयांपर्यंतची थेट कर्जमुक्ती आणि शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देऊन प्रामाणिक परतफेडीचा राज्य शासन सन्मान करणार आहे. 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीत घेतलेले आणि 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेले पात्र अल्प मुदतीचे पीक कर्ज या योजनेत समाविष्ट आहे. योजनेचा आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहनपर लाभ. वेळेवर कर्जफेड करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ. ज्या शेतकऱ्यांचे पात्र कर्ज 2 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे त्यांच्यासाठी वन टाइम सेटलमेंट म्हणजेच OTS ची सुविधाही उपलब्ध आहे. या योजनेचा लाभ राज्यातील सुमारे 56 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना मिळणार असून यासाठी भरीव तरतूद केली आहे. योजनेची अंमलबजावणी ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करणे अनिवार्य आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा, सक्षम शेती आणि समृद्ध महाराष्ट्राकडे एक महत्त्वपूर्ण पाऊल. बळीराजाला कर्जमुक्तीचा आधार आपले महाराष्ट्र सरकार.